खोपोली शहरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या धोरणाविरोधात नागरिकांचा संताप वाढत आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठ्या वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गट खोपोली शहर पदाधिकाऱ्यांनी महावितरण अभियंता वाघमोडे यांची भेट घेतली। यावेळी खोपोली शहर शिवसेना समन्वयक मोहनजी अवसरमल, खोपोली शहर शिवसेना कार्याध्यक्ष अनिल मिंडे यांनी नागरिकांची भूमिका मांडत ग्राहकांची संमती नसताना स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी मागणी केली। नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून मोहीम सुरू ठेवल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। कोणाचाही जुना मीटर काढून तुम्ही नवीन मीटर त्या ठिकाणी बसवायचा नाही। जर त्या माणसाची कुठली स्वतःची इच्छा नसेल तर तो मीटर तिथे बसला नाही गेला पाहिजे। स्मार्ट मीटरच्या संदर्भात आपल्या काही तक्रारी असतील, आपल्याला जबरदस्ती केली गेली असेल किंवा मागच्यापेक्षा जास्त बिल येत असेल तर अशा आपल्या कुठल्याही नागरिकांनी खोपोली शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा। आम्ही निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचा शिवसेनेच्या वतीने परिपूर्ण प्रयत्न केला असतो। मला विषय घेतलाय, पण आज खोपोली शहरामध्ये सगळीकडे ती चर्चा आहे की MSEBने मीटर बदले करून स्मार्ट मीटर लावतात आणि त्यामुळं लाईट बिल पहिल्यापेक्षा जास्त आहे। या अनुषंगाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण एक मीटिंग लावून त्यावर आपलं विचारचिंतन करून आपण त्या अधिकाऱ्याला इथं बोलावं। त्याप्रमाणे आमचे शहर प्रमुख काचारीचे कार्याध्यक्ष पिंडेसाहेब, ते राजू गायकवाड, आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्वांनी या ठिकाणी त्यांना बोलवलं। संदीप पाटील असतील, सर्वांना एकत्र बोलवलं आणि जवळजवळ 20 ते 25 लोक आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। आणि एकत्र आल्यानंतर या स्मार्ट मीटर संदर्भात आपण काय करायचं, कारण आपली बांधिलकी ही मुळात जनतेशी आहे। शासनाचा निर्णय जरी असला तर आपल्या जनतेशी बांधिलकी असल्यामुळं जनतेच्या हितदृष्टीने आपण विचार केला पाहिजे। आणि म्हणून आपल्याला काही माहिती आहे, काही माहिती नाही, ती माहिती घेण्यासाठी आम्ही जे MSEBचे प्रमुख आहेत वाघमोडे सर, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि 15 ते 20-25 लोकांसमोर त्यांना त्याप्रमाणे त्यांच्यावरून संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि त्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की खोपोली शहरात तर कंप्लीट त्यांना आकडा सांगता नाही आले। आमच्या मने जर तुम्ही 20,000 सांगताय, ते 20,000 मीटर बसवले हे जर तुम्हाला माहिती आहे तर कंप्लीट किती ते सुद्धा सांगा नाही की 2,000चे की 1,000चे की 5,000, पण ते त्यांना बघून सांगतो मला सांगता नाही। आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की जास्त लोकांची तक्रार आहे, त्या ठिकाणी तुम्ही स्मार्ट मीटर तुमचा कार्यक्रम असेल, तुमचं उद्दिष्ट असेल, तुम्ही तुमचं काम करा, तुमच्या कामात आम्ही अडथळा करणार नाही, पण ते चुकीचं होणार असेल तर शिवसेना त्या ठिकाणी आंदोलन करील आणि शिवसेना लोकांच्या बाजूने राहील। मिंडे साहेब, लोकांचं ससनेच्या महाराष्ट्र काल आम्ही खोपोली शहर शिवसेनेच्या मार्फत वाघमोडे साहेबांनी या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांच्याबरोबर काही या संदर्भात चर्चा केली। कारण शिवसेना हा एक खोपोली शहरातला मोठा पक्ष आहे। लोकांच्या असंख्य तक्रारी आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या लोक तक्रारीमध्ये ते सांगतात की आमच्याकडे मीटर हा जबरदस्तीने बसवला जातोय आणि आम्हाला समजा मागच्या महिन्यामध्ये आम्हाला 700-800 रुपये बिल होतं तर आता 1200-1500 येते। मग हे वाढी बिल काय येते, हे कशाला येते, आमच्याकडे अशा भरपूर शंका होत्या। आम्ही बऱ्याच जणांची जाऊन पैसे कमीही केले, पण एक दोघांच्या करण्यापेक्षा खोपोलीकरांचा मोठा प्रश्न आहे। आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जवळजवळ 60,000 मीटर ग्राहक खोपोलीमध्ये आहेत, जसं महावितरणने सांगितलं आपल्याला। मग 60,000 मधले जवळजवळ 20,000 त्यांचे मीटर बसून झालेले। ठीक आहे, नवीन काही सोसायटी आले असेल त्या ठिकाणी त्यांनी नवीन मीटर बसवले असतील, पण आम्ही त्यांना सतत ताकीद काल दिली की कोणाचाही जुना मीटर काढून तुम्ही नवीन मीटर त्या ठिकाणी बसवायचा नाही। जर त्या माणसाची कुठली स्वतःची इच्छा नसेल तर तो मीटर तिथे बसला नाही गेला पाहिजे। हा, तो मीटर फॉल्टी असेल, त्या मीटरला प्रॉब्लेम असेल, आता नवीन आलेला मीटर तो त्याचा स्मार्ट मीटरच आहे। अजूनही तुमच्या माहिती सांगतो की पोस्टेड जो मीटर येणार होता तो प्रीपेड मीटर, ह्याला आम्ही सक्त विरोध केला आणि आम्हाला सांगता त्यांनी सांगितलं की तो बंदच केलाय, कारण तो मीटर तिथं कदापि चालणार नाही। तुमचं प्रीपेड मीटरला अशी पद्धत आहे की तुम्ही तो अगोदर रिचार्ज मारायचं आहे। अगोदर रिचार्ज मारायचं, जसं आपण मोबाईल वापरतो आता, अगोदर रिचार्ज मारतो, तो संपल्यानंतर परत आपल्याला रिचार्ज मारायचा असतो। त्या पद्धतीने मीटरमध्ये सिस्टम केली होती। बोलत ते आम्हाला चालणार नाही, आम्ही आता ज्या पद्धतीने करतो तसंच तो मीटर लागला गेला पाहिजे। ठीक आहे, तुमच्या काही चुका असतील, तुम्हाला काय वाटलं की या ठिकाणी वीज सुरू होते वगैरे काय, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या बारकाईने बघून घ्या, पण आज सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशी कुठली गोष्ट करू नका, याची सक्त ताकीद आम्ही दिली। कुठल्या पद्धतीने मीटर हा सक्तीने बसवला जाणार नाही। त्या ठिकाणच्या लोकांची इच्छा असेल, त्या सोसायटी इच्छा असेल तरच तो मीटर त्या ठिकाणी बसवला, याची ग्वाही सुद्धा त्यांनी आम्हाला दिली की साहेब आम्ही ते
वरतून सांगू. त्यांनी काही समती कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल तर बाबा हे 100 माणसाला कॉन्ट्रॅक्ट देऊ, तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो त्याचे मीटरप्रमाणे काही पैसे ठरले असतील. आपण मला माहित नाही त्या पद्धतीमध्ये मीटरप्रमाणे जर त्याचे काही पैसे ठरले असतील तर तो सक्ती करणारच आहे. मग त्यांनी सक्ती करू नये म्हणून आमचे शिवसैनिक तेवढे जागरूकच आहेत. कारण आमच्या शिवसैनिकांना त्यांना फार मोठ्या प्रमाणावर वचक बसवलं की ही गोष्ट होता कामा नये म्हणून. आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला ते सांगितलं पण आम्ही अधिकाऱ्यांना बजावून सांगितलं की ही गोष्ट अशी होणार नाही, प्रिपेड मीटर चालणार नाही. स्मार्ट मीटरबद्दल जर शासनाचा जरी GR असला तरी तो सक्तीचा GR नाही, का सक्तीने तुम्हाला मीटर बसवला गेला पाहिजे असं नाही. आणि जर दुसरा एक आम्ही त्यामध्ये मुद्दा मांडला, ज्या ठिकाणी तुम्ही मीटर बसवला गेला प्रिपेड मीटर, जर त्या व्यक्तीला पहिला बिल येत होता कमी आणि आता जर बिल जास्त येतोय त्याची उच्चस्तरीय व्यवस्थित चौकशी करा. त्या माणसाचं बिल कमी का होत नाहीये, मग त्याचा वापर घरात जर कमी असेल तर त्याला एवढा बिल जास्त का येतोय या संदर्भात चौकशी करा व्यवस्थित आणि त्याला न्याय द्या. तो न्याय तुम्हाला देतात नसेल तर मग आम्ही देतो. मग शिवसेना पद्धतीने काय न्याय देता येतो हे सर्वांना माहिती आहे. मी त्या पद्धतीने काम करतो.